जवळजवळ 4 ते 5 लोकांसाठी मी ही भाजी केली आहे। ही भाजी कुठल्याही भाकरीसोबत, बाजरीच्या, तांदळाच्या, ज्वारीच्या भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकतात किंवा भाताबरोबर पण खाऊ शकतात। अतिशय छान चव येते। मंद गॅसवरती भाजी ठेवायची म्हणजे भाजीला तेल एकदम छान सुटतं। गॅस मोठा करायचा नाही, नाहीतर मग तेल सुटत नाही भाजीला। वरून असा छान तवंग येतो मंद गॅसवर भाजी शिजवली तर। आता हे बाजरीचं पीठ मी भाजीला घट्टपणा येण्यासाठी टाकून घेते। किती मस्त तवंग आलाय भाजीला, तेल सुटलंय छान। भाजीतला पाटवडा शिजल्यात का आपण बघूया। ही बघा, छान तुटली जाते पाटवडी। पाटवड्या छान शिजल्यात। वरून थोडी आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया। मी खानदेशी पद्धतीने केलेली गरम मसाल्याची पाटवडीची भाजी। थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची। आज आपण करतोय खानदेशी मसाल्याची पाटवड्यांची भाजी। चवीला अगदी अप्रतिम लागते आणि घरच्या साहित्यात होते। भाजीसाठी लागणारं साहित्य: चणा डाळीचं पीठ घेतलंय पाटवडा करण्यासाठी। 3 कांदे उभे चिरून घेतलेत बारीक असे। खोबरं आणि लसूण आहे। तिखट, ओवा, गरम मसाला, लाल तिखट, काश्मीरी तिखट, मीठ। पाटवड्या करण्यासाठी आपण हे चणा डाळीचं 1 ते 1.5 वाटी पीठ घेतलंय हरभऱ्याच्या डाळीचं। त्यात हळद, लाल तिखट, मीठ आणि ओवा। ओवानी भाजीला चव पण छान येते आणि डाळीचं पीठ असल्यामुळे त्याच्यात ओवा टाकून घ्यायचे आहेत। आणि आता हे पीठ पोळ्यांच्या आपण ज्या चपात्या लाटतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट असं भिजवून घ्यायचं आहे, कारण आपण लाटून त्याच्यात पाटवडा तयार करणार आहे। आता हे पीठ आपण भिजवून घ्यायचं आहे। कांदा हा तव्यावरती गुलाबीसर रंगावरती परतून घ्यायचा आहे। खोबरं पण तसंच गुलाबीसर रंगावर परतून घ्यायचं आहे। आणि नंतर हे सगळं लसूण, खोबरं, कांदा मिक्सरवरती वाटून घेऊन भाजीचा एक मसाला तयार करायचा आहे। पिठात आपण डाळीचं पीठ असल्यामुळे थोडंसं हिंग टाकून घेणार आहे, म्हणजे पचायला हलकं जातं। मसाल्याची भाजी म्हटलं तर कांदा खोबऱ्याचं वाटण आपल्याला करावंच लागतं। थोडंसं तव्यावर तेल टाकून घेतलंय आणि आता हा उभा बारीक चिरलेला कांदा आपण गुलाबीसर रंगावरती परतून घ्यायचा आहे। कांदा आपला भाजून झालाय, तर आता आपण काढून घेऊया। आता हे सुका खोबऱ्याचे तुकडे केलेत ते भाजून घ्यायचे। अगदी हलकेच भाजायचे, जास्त जाळायचे नाही, नाहीतर भाजीची चव ही बिघडते। खोबरं पण आपलं भाजून झालंय, काढून घेऊया। कांदा, लसूण, खोबरं याचं आता आपण मिक्सरवरती वाटण करून घ्यायचं आहे। कांदा आपण वेगळा वाटून घेणार आहे, खोबरं आणि लसूणमध्ये एकत्र वाटून नाही घ्यायचं आहे। खोबरं लसूणमध्ये आपण हे 1 पोहा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा काश्मीरी तिखट घेतले, ते या खोबऱ्या लसूणमध्ये टाकून घ्यायचे। आणि हा 1 पोहा चमचा गरम मसाला, म्हणजे जो आपण वर्षभरासाठी साठवणी करतो, धणे, जिरे, मिरे, लवंग
हे सगळं मसाल्याचं साहित्य घेऊन जो मसाला तयार करतो तो हा मसाला. हे सगळं आता आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. हे वाटण आपण वाटून घेतलं आहे. खोबऱ्याचं, कांद्याचं बाजूला ठेवूया. आणि हा गोळा मी आता इथे जे पीठ घेतलं होतं पाटवड्यांसाठी हा गोळा भिजवून घेतला आहे. थोडंसं त्याला तेल लावून घ्यायचं आहे. असा एवढा घट्ट गोळा भिजवायचा आहे. गोळा भिजवून घेतला आहे पाटवड्यांसाठी. आता ह्याच्या आपण पाटवड्या लाटून घ्यायच्या आहेत. पाटवड्या लाटायच्या म्हणजे ह्याची एक मोठी पोळी लाटायची आहे. जास्त जाड नाही, जास्त बारीक नाही. आणि जसे शंकरपाळे आपण छोटे करतो त्याच्याऐवजी थोडेसे मोठे असे करून घ्यायचे आहेत. त्याला पाटवड्या म्हणतात. तर आता आपण तशा लाटून घेऊया. आता ह्या गरम मसाल्याच्या भाजीत टाकून घ्यायच्या पाटवड्या ही रेसिपी आहे. पण मी ह्याच्या आधी तुम्हाला 7 पूडच्या पाटवड्या म्हणजे लाटून त्याचे 7 पूड तयार केले जातात आणि त्याच्यात एक विशिष्ट प्रकारचा एक छान मसाला तयार केला जातो. कांदा, खसखस वगैरे खोबरं टाकून आणि मग त्या 7 पूड टाकून आणि त्याची पण एक वेगळी आमटी बनवतात आणि त्या पाटवड्या नुसत्या किंवा त्या आमटीत बुडून चपातीबरोबर खातात. ही एक रेसिपी मी तुम्हाला शेअर केली आहे. ती पण नक्की बघा. 7 पूडच्या पाटवड्या. आणि ह्या आपण करतोय भाजीच्या पाटवड्या म्हणजे पाटवड्यांची भाजी. त्यासाठी या पाटवड्या. या ज्या सगळ्या रेसिपी मी तुम्हाला दाखवते 7 पूडच्या पाटवड्या किंवा शेव झारून भाजी किंवा डबूक वड्यांची भाजी ह्यासुद्धा रेसिपी मी सगळ्या तुम्हाला शेअर केल्या. येसूर कसं बनवायचं, येसूरची आमटी कशी करायची, भजींची आमटी कशी करायची, भजींची भाजी, या सगळ्या खानदेशी रेसिपी आहेत आणि त्या मी सगळ्या तुम्हाला शेअर केल्या आहेत की बघा माझ्या चॅनलवरती. त्याचप्रमाणे खानदेशी कढी फुनके, उपजा, बाप्पाचे मोदक, नंतर प्रसादाची गणपती बाप्पाची किंवा गौरींची वाटली डाळ, ड्रायफ्रूटचे मोदक, गव्हाच्या पिठाचे गूळ घालून खोबऱ्याचे मोदक तळून, लहान मुलांसाठी कुल्फी अगदी घरच्या साहित्यामध्ये एकदम दुधाची छान कुल्फी. कढईमध्ये तेल टाकून घेतलंय. जिरं तडतडल्यावरती हा आपण कांदा जो भाजून वाटून घेतलाय तो परतून घ्यायचा. खोबरं, लसूण, आलं, लाल तिखट आणि गरम मसाला हे जे वाटून घेतले ते पण टाकून घ्यायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे. तिखट किती हवं आहे त्या प्रमाणात टाकायचं. थोडीशी हळद टाकून घ्यायची. आता आपण याच्यात गरम मसाला टाकून घेतलाय जो आपण वर्षभरासाठी करतो. धणे, मिरे, लवंग, तमालपत्र वगैरे सगळं टाकून तो मसाला आपण इथे टाकून घेतलाय. आता ह्या स्टेजला जर तुम्हाला येसूर मसाला वापरायचा असेल तर तो इथे 1 ते 2 चमचे हा मसाला परतताना त्याच्याबरोबर परतून घ्यायचा आहे किंवा पाणी टाकल्यानंतर वाटीत पाणी घेऊन त्या पाण्यात तो मसाला कालवून आणि भाजीमध्ये जेव्हा आपण हे पाणी टाकतो त्या पाण्यात तो वरून टाकून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे. आपण इथे आता येसूर मसाल्याचा वापर करत नाही आहे कारण आपला हा मसाला तयार झालेला आहे. मस्त वास येतोय मसाल्याचा छान. आता मिक्सरच्या भांड्यात मी जे वाटून घेतलंय त्याच्यातच मी थोडंसं पाणी टाकून घेतलंय. ते पाणी थोडंसं टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपला मसाला जळणार नाही आणि पुन्हा एकदा छान परतून घ्यायचा आहे. थोडंसं भाजीला तेल सुटू देऊया. एका बाजूला थोडंसं मसाला जळायला नको म्हणून आपण पाणी टाकून घेतलंय आणि त्याला तेल सुटू देऊया. नंतर लागेल तेवढं पाणी भाजीत टाकून घ्यायचंय. तोपर्यंत आता आपण इथे पाटवडा तयार करण्यासाठी मी हा गोळा घेऊन त्याची एक छान पोळी लाटून घेतली. अगदी बारीक पण नाही आणि जाड पण नाही अशा पद्धतीने ही पोळी लाटून घ्यायची. आता आपण शंकरपाळ्या करतो त्या चमच्याने अशा बारीक शंकरपाळ्या करून घ्यायच्या. त्याच्या मोठ्या पण नाही आणि लहान पण नाही. बघू शकता तुम्ही.
कारण भाजी त्या छान शिजायला पाहिजेत. याला आपण पाटवड्या म्हणतो, भाजीच्या पाटवड्या. आणि सातपूरच्या पाटवड्या वेगळ्या असतात. हे बघा, अशा पद्धतीने आपण हे सगळे लाटून तयार करून घेतलेत भाजीत टाकण्यासाठी. भाजीला तेल सुटेपर्यंत आपण ते पाटवड्या लाटून घेतल्यात. भाजीला तेल पण सुटलंय. आता ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचंय भाजीमध्ये. आणि थोडंसं जरा पाणी जास्तच टाकायचं आहे, कारण ह्या पाटवड्या भाजीमध्ये शिजतात, त्याला पण थोडंसं पाणी लागतं. जेवढी भाजी करायची आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त टाकायचं. हा झाला पाटवड्यांचा रस्सा, म्हणजे पाटवड्यांची भाजी. यालाही छान तेल सुटू द्यायचंय. जरा भाजी उकळली की मग आपण त्याच्यामध्ये ह्या पाटवड्या टाकून घेणार आहे. 5 मिनटं भाजीला छान उकळ येऊ दे. भाजीला उकळायला ठेवलं आपण. चवीनुसार मीठ टाकून घेऊया भाजीत. छान भाजीला वरून छान तेल सुटलंय, छान तवंग आलाय. भाजीचा रंग आणि भाजीला जो वास येतो अगदी छान, तेव्हा लगेच भाजी आपल्याला खावीशी वाटते. तेव्हा भाजी अगदी छान दिसते. छान दिसते म्हणजे खायला पण अगदी छान अप्रतिम लागते. आता भाजीसाठी मी पाटवड्या लाटून घेतल्यात. भाजी उकळल्यानंतर आपण त्या भाजीमध्ये या पाटवड्या सोडून शिजवून घेणार आहे. भाजीला आता छान उकळ आली आहे. आता ह्या सगळ्या पाटवड्या आहेत ज्या, त्या आपण ह्याच्यात टाकून घ्यायच्या आहेत. पाच मिनटं छान शिजवून घ्यायचे आहेत. उकळू द्यायची भाजी 5 मिनटं, म्हणजे पाटवड्या त्याच्यात छान शिजतील. आता आपण इथे डाळीच्या पिठाच्या या पाटवड्या लाटून टाकून घेतल्या आहेत. त्याचप्रमाणे खानदेशामध्ये अशाच डाळ भिजवून थोडीशी पातळ भिजवायची, एवढा जाड घट्ट गोळा भिजवायचा नाही, आणि तो झाऱ्यावर टाकून त्याची शेव पाडायची ह्याच रश्श्यामध्ये. त्याला शेवीची भाजी म्हणतात. त्याचप्रमाणे या भाजीमध्ये थोडंसं पातळ पीठ भिजवून त्याचे असे गोळे टाकून घेतात, तसे छोटे छोटे, त्याला डुबुकोड्यांची भाजी म्हणतात. तेव्हा मसाल्याच्या ह्या 3 प्रकारच्या भाज्या खानदेशातल्या, आणि या तिन्ही रेसिपी मी माझ्या चॅनलवर तुम्हाला शेअर केल्या आहेत. या भाजीबरोबर तुम्ही 1 पोळी नक्कीच, 1 ते 2 पोळी नक्कीच जास्त खाणार, आणि तुम्हाला ही भाजी नक्कीच आवडणार, कारण टेस्टला अगदी छान असते. एकदा कराल तर तुम्ही अगदी पुन्हा दुसऱ्यांदा करालच. भाजीला काही नसलं तर ही भाजी पटकन घरच्या साहित्यात बनवली जाते. भाजी उकळून ही घट्ट होते, पण जर तुम्हाला ती भाजी पातळ वाटली तर त्याच्यामध्ये बाजरीचं पीठ एका वाटीमध्ये असं भिजवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे, आणि भाजीतल्या पाटवड्या शिजल्यानंतर ते पीठ ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. म्हणजे भाजीची बाजरीच्या पिठामुळे चव पण छान येते आणि भाजी घट्ट पण होते. बाजरीचं पीठ मी घेतलं आहे 1 पोहा चमचा. ह्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही, तर भाजी अगदी जास्त घट्ट होईल. आणि हे आता पीठ ह्याच्यात पाणी टाकून पाण्यात मिक्स करून घ्यायचं आहे. या पाटवड्या शिजण्यासाठी जवळजवळ 8 ते 10 मिनटं लागतात. आता हे बाजरीचं पीठ मी भाजीला घट्टपणा येण्यासाठी टाकून घेते. वरून थोडी आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया. या भाजीसोबत चपाती, भाकरी, भात, ताटाला लिंबू लावायचा आहे, लिंबू पिळून, सोबत कांदा, पापड, लोणचं, अशा पद्धतीने ताट तयार करायचं आहे.
तेव्हा तयार आहे आपली खानदेशी पद्धतीने केलेली गरम मसाल्याची पाटवडीची भाजी. नक्की करून बघा आणि रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा.